अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा श्री गणेशाय नमः। करावा जगदुदार हरावा भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूप प्रकट होते। तैसे समर्थ श्री स्वामी गताच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगरी पाहुणी दृष्टी आनंदपोटी तजभावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बोहत गर्दी झाली श्री जवळी दर्शनेच उत्कृष्ट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी मादे प्रवेश करीती स्वामी साधने पातळले अजना बाहू श्वासबंद श्री स्वामी मूर्ती पाहुनी बाळाप्पाचे धावुनी दुडचरणी धरिले येऊनी भानावरती श्रीचरणी सोडिली मिठी ब्रह्मानंदन माई पोटी स्रोत ओटी गातेच श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठणी काय केले लीला एक विचित्र सर्व ऋषी अलिंगन दिली त्यांनी प्रेम करुनी बाळाप्पावरचे प्रेम असे कृतीज्ञ दाविले। त्या सवय एक जहागीरदार होते बिड्यावरी स्वयंपाक करुनी तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करावा नैवेद्यासी अवस्था म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले। या समयी श्री समर्थ आस्ते नुक्त मंदिरात राजे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरतून परतले स्वर बिड्यावरी आले तेथे नैवेद्य कर्म केले मग सारले भोजन नित्यप्राप्त काळी उठून षष्टकर्मे आचरून घेऊनी स्वामी दर्शना जपा लागी बसावे श्री शंकर उपस्थदेवत त्यांचे करावे पूजन नित्य माध्यमी येता आदित्य जपा दान अटपावे करी जवळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षा कारणी मागून या मथुर करणी मग यावे बिड्यावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकारे करुनी अक्कलकोटी राहिले चळपा आदी करुनी सेवेकरी बहुजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी आपणही श्री सेवेसी करती जावे आनंदे बहुजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिचे करी व्यवस्थेचा होता पे या कारणे आपसात भांडण होते सदोदित स्वामी सेवा तेथे अव्यवस्था होतेस हे बाळाप्पाची पाहून नाना युक्ती अजून सोडून टाकले भांडण एकचित्ता सर्व केले बाळाप्पाचे प्रेम भक्ती पाहुनी संतोषुली स्वामी प्रती दृढ भाव धरुनी चित्त सेवा करीती आनंदे ऐसा लोटले काही दिवस बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जटली रात्रंदिवस चैन असे शनभारी भोग भोगीला काही दिव कागदाची पुडी बेमीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्पासी यावे वरण विष दिले कानुल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपे अजवरी गुप्त जरी उद्धरी सद्गुरु सेवा त्याची करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी मग यावे परतोनी स्वामी सेवा कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजा वर्जवे तेसी अज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाची चिंता विश्वास काही पटेना बाईच्या अग्रावरुनी समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चयी पूजा करणे उचित न करावी हेच सत्य यावरी चिठ्ठ्या लिहिता प्रश्न पाहता बाळाप्पा एक चिठ्ठी तयाहून उचलून पाहता वाचून न करावी पूजन तिचे माझे लिलेस तेव्हा सर्व भ्राती पेटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भटजे एके दिवशी काय बोलले बाळाप्पासी दारा पुत्र सोडू देसी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा म्हणे खिन्न झाले स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजवावी आज्ञा होईल एक ऐसी श्रीपाद भटजे एके दिवशी विचारले समर्थासी कुलदेवताच्या दर्शनासी जायची इच्छा बाळाप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुख काय बोलले कुलदेवताचे दर्शन नित्य बाळाप्पा ते करीत असे श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न दे आज्ञेसी
करी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपट न जाणुनी अवश्य म्हणे त्या दिनी 2 चिठ्ठ्या लिहुनी उपैतानी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचलीस तोरी येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेस. स्वामी चरणी दृढभक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसे दूर तयाप्रती करतील इति दयाळ. इति श्री स्वामीचरित्रम सारामृतम नाना प्रकृती कथा समतम सदा प्रेमळ परसम. 12वाअध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजाय नमस्तु. श्री स्वामी समर्थ.